काय झालं? अनन्या, खरंच तुला बघितलं ना की म्हणजे सगळी टेन्शन्स, सगळा थकवा निघून जातो. आज ऑफिसमध्ये खूप स्ट्रेस होता का? हा. हो, म्हणजे वर्कलोड जास्त होता. तरीच एकही फोन केला नाहीस तू. वेळ नाही मिळाला का? आय एम सॉरी. कंटिन्युअस मीटिंग सुरू होत्या ना, म्हणून. वाटलंच मला. आणि एक साधा मेसेज तरी करायचास रे. तुला माहितीये पूर्वा किती चिडवत होती मला. मीच आपली वेड्यासारखी तुझ्या मेसेजची, तुझ्या फोनची वाट बघत असते. तुला तर जरा आठवण येत नाही माझी. अनन्या, आपल्याला आठवण त्याची येते ज्याला आपण विसरतो. पण तू माझ्या डोक्यात 24 तास ठाण मांडून बसलीस. म्हणजे मी ठरवलं ना तरी सुद्धा तू माझ्या डोक्यातून आणि डोळ्यासमोरून जाऊच शकत नाहीस. आणि आज तर मला तुझी आणि तिची खूप आठवण आली. तिची? तिची कोणाची? तिची? कोण ती अथर्व? अगं ती तुला आठवत नाहीये का? अथर्व? तिची म्हणजे कोणाची आठवण येत होती तुला नीट सांग. कालच्या रात्रीची. आठवली नाही? आठवण करून दे. अथर्व, काय वेडा काय इथे शेजारच्या काय खोली? मग नाही येणार ती. हे बघ, एवढ्या वेळ आली कधी नाही आली ना, मग नाही. आपण त्यापेक्षा आपण फिरायला जाऊ, चालेल? अनन्या, बाहेर बाहेर फिर. घर असताना बाहेर कशाला जायचं? हा, बाहेर जाऊन काय करणार आपण? फक्त कोण आलंय ग? आई अथर्व. अरे उशीर झाला तुला यायला. हो, ऑफिसमध्ये थोडं जास्त काम होतं म्हणून. बरं भूक लागली असेल, हातपाय धुवून घे, मी जेवण गरम करते पटकन. जे राहू दे. जेवण मग जाऊया ना बाहेर. ओके, नक्की? नक्की. बरं, मी आईंना मदत करून आले. आई आतमध्ये गेली. मग तू जाऊन काय करणार आहेस? अरे अथर्व, इथे किचन Seriously, मी चेंज करायला सांग. मग चल ना तू. तू वेडायच का अथर्व? अनन्या, सिरियसली. बस बस बस, थँक्यू. द्या ना. काय ग, पूर्वा कुठे? तिची उद्या टेस्ट आहे, मैत्रिणीकडे अभ्यासाला गेली आहे. ओके. अनन्या, ग तू बस की आमच्या बरोबर जेवायला. हा, अहो नाही, मी आईंसोबत बसते ना. मी वहिनीला सुद्धा नेहमी सांगत असतो की आमच्या बरोबर जेवायला बसत जा. प्रत्येक जण घेईल ना आपल्याला काय हवं ते, नाही का? ए नाही प्लीज. सिमरन सगळ्याला उजवा हात लावते, मला नाही आवडत. ए अरु, तूच वाढत जा प्लीज. भाऊजी अहो, आणि आपण सगळेजण एकत्र इथे डायनिंग टेबलवर नाहीच बसू शकत. पुन्हा कोणाला तरी तिकडे बसायला लागणार दोघांना. त्यापेक्षा तुम्ही सगळे जेवा आरामात, नंतर बसते मी. आणि तुम्ही सगळे जेवलात की समाधानच मिळतं मला. भाऊजी उद्या तुमच्या आवडीचा बेत आहे, मटन पुलाव. अरे वा, पण कशाबद्दल? देविकाच्या मैत्रिणी येणार आहेत ना जेवायला. हो का, बरं बरं बरं. मग मी एक काम करतो, उद्या ऑफिस मधून ड्रायव्हरला पाठवतो आणि गरम गरम मटन पुलाव डब्यातून पाठवलात की तसा खातो. वैसे ना रोहन को भी बड़ा पसंद है,
मटन पुलाव. हा. पण तो तर बेंगलोरला जाऊन बसलाय ना, येण्याचं नावच घेत नाहीये. त्याला खूप काम असतं तिकडे खरंच. माझे पापाजी तर मला बोलतात, कशाला गधा मेहनत करतोय तिकडे जाऊन. तेवढा पगारही कुठे मिळतोय त्याला? नाही, घरात त्याचं काही कॉन्ट्रीब्युशन नाहीये ना. काकीजी, मी त्याला सांगितलं सगळं सोडून दे, आपण चंदीगडला जाऊया. झालं. आता काय? आता सगळं अथर्ववर येईल ना. एक तर नवीन लग्न झालंय, बायकोचे लाड पुरवायचे सोडून घराचे हप्ते भरत बसावं लागेल बिचाऱ्याला, नाही का अथर्व? नाही काकू, म्हणजे माझे तसे काही लाड वगैरे पुरवायची गरज नाही. माझा फार खर्च नसतो. क्या बात है, कॉंग्रॅच्युलेशन छोटे राजे. हे कसं आहे ना की काटकसरी बायको मिळणं ही एक वेगळीच जादू आहे, नाही? टॉन्ट कळतोय मला शेखर. आता मी जर बोलायला लागले ना तर तुला सॉरी सॉरी सॉरी, जेव तू जेव. काका, मला जरा बोलायचं होतं. बोल ना. या महिन्याचा, म्हणजे फक्त फक्त ह्या महिन्याचा घराचा हप्ता तू भरू शकतोस? पगार नाही झालाय का अजून? नाही नाही, म्हणजे म्हणजे हो, ऍक्च्युली ऑफिसमध्ये जरा फंडिंगचा प्रॉब्लेम झालाय म्हणून. अरे तुला कसला प्रॉब्लेम? तुझे तर सासरेच कंपनीचे बॉस आहेत, त्यांच्याकडे माग सरळ. नाही, मी त्यांच्याकडे नाही बघणार. बरं, तुझी काहीतरी सेव्हिंग्स तर असेलच ना. ओके, मग उद्या भाऊजींकडे माग. सिंपल. जेवताना नको ते विषय. का नको? मी आत्ताच सोडवूया ना, खूप महत्वाचा विषय आहे. हे बघ अथर्व, आपण हे घर घेतानाच ठरवलं होतं, कधीतरी तुझं लग्न होईल, तुझ्यावर फायनान्शियल बर्डन जास्त येईल, हो की नाही? हे तेव्हाही सगळ्यांना माहीतच होतं. ऍक्च्युली मी तेव्हाच दादाला म्हणत होतो की इतक्यात नको रिटायरमेंट घेऊ. अरे काका, बाबांनी व्हॉलेंटरी रिटायरमेंट घेतली म्हणून आपण या घराचं डाऊन पेमेंट जास्त रक्कम देऊन भरू शकलो ना. ते कबूल आहे रे, पण आता कसं झालंय बघितलंस का की रोहन काहीच आर्थिक हातभार लावत नसल्यामुळे तुझ्यावरचं बर्डन वाढलंय ना. कसं आहे ना अथर्व, प्लीज, आय मीन राग मानून घेऊ नकोस. हा, आम्हालाही आमचे खूप खर्च असतात आणि त्यानंतर शिक्षण पूर्वाचं तुला माहीतच आहे ना. नाही, इनफॅक्ट सगळ्यांनाच माहिती आहे हल्ली शिकणं किती महाग झालंय ते. त्यानंतर तिच्या लग्नासाठी सेव्हिंग करावी लागेल आणि ती काही तुमच्यासारखं पळून जाऊन स्वस्तात लग्न करणार नाहीये. त्यामुळे आम्हाला सगळंच बघावं लागणार. जो हिशोब ठरलाय आपला त्याप्रमाणेच कंटिन्यू करू. मी काय म्हणतो, तुला जर इतकीच अडचण असेल, आर्थिक अडचण आय मीन, तर तू पर्सनल लोन वगैरे का नाही ट्राय करत? आय मीन कंपनीमध्ये बोलून बघ ना, कंपनीच्या काही स्कीम्स असतात. नाही, ठीक आहे, मी करेन मॅनेज, होईल व्यवस्था काहीतरी. जेवून उठ पूर्ण. नाही, माझं पोट भरून. ठीक आहे, नाही, नो प्रॉब्लेम. म्हणून म्हणत होते ना, जेवताना नको ते असले विषय. अगं पण तो बोलला ना त्याचं पोट भरलं म्हणून.
नाही, आणि कसं आहे ना की ह्या गोष्टी अनन्यासमोर बोलल्या गेलेल्याच बऱ्या. तिलाही सगळ्याची कल्पना असायला हवी ना आता. हो ना. अनन्या, तू तुझ्या माहेरी या सगळ्यांमधलं काही ऐकलं नसशील ना, पण मिडल क्लास घरात पैसा, सेव्हिंग्स, इन्स्टॉलमेंट्स, लोन हेच सगळे विषय चालू असतात. खूप ओढाताण असते आणि याच सगळ्या गोष्टींचं जास्त टेन्शन असतं. हे सगळं ऐकून ठेव आणि सगळ्याची सवय लाव. तर अथर्व या पैशांची व्यवस्था कुठून करतोय देव जाणे. बँकेचा हप्ता वेळोवेळी गेलाच पाहिजे कसंही करून. अथर्व पांघरून ठेवते इथे आणि पाण्याचे तांबे आणते. थांब. अनन्या, अरे अथर्व, तू काय करतोयस? अनन्या, कोणीही येणार नाही. आणि कोणी आलं तर काय होणार आहे? लग्न झालंय आपलं आता, नवरा बायको आहोत आपण. अरे पण तू प्लीज काही बोलू नकोस. तुझा हात ठेव माझ्या डोक्यावर. अनन्या, अजून काही दिवस असं वेगवेगळं झोपावं लागेल. म्हणजे एकत्र झोपायचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईपर्यंत. तू समजून घेशील ना? का नाही समजून घेणार अथर्व? नाही म्हणजे मी तुला अशी आपली छान सेपरेट बेडरूम, छान मस्त कुठेतरी हनीमून, हे असं काहीच नाही देऊ शकलो. आता तू काही बोलू नकोस अथर्व. झोप. मीही झोपते, नाही तर तू इथे गप्पा मारत बसशील माझ्याशी. थांब ना ग, बोल माझ्याशी थोडा वेळ. अथर्व, तुला एक विचारू? चिडणार नाहीस ना माझ्यावर? अनन्या, किती वेळा सांगितलंय मी तुला, मी तुझ्यावर कधीही चिडू शकत नाही. विचार. अथर्व, आपल्या घराचा हप्ता खूप आहे का रे? मग तर तुझी जवळपास सगळीच सॅलरी त्यात जात असेल ना? हो, पण असं का विचारतेस? नाही का, असं नाही. मी विचार करत होते अथर्व की मी परत योगा क्लास घ्यायला सुरुवात करू का? नाही म्हणजे त्यातून मीही थोडे पैसे कमवून ना. हे बघ अनन्या, तू पैशांसाठी क्लास सुरू करण्याची गरज नाहीये. म्हणजे तुला सुरू करायचं असेल तर कर. मी तुला हे कधीच नाही सांगणार की तू हे कर, हे करू नकोस. पण आपल्याला पैशांची गरज आहे म्हणून तू क्लास सुरू नको करूस. पण काय हरकत आहे अथर्व? आपण दोघं एकत्र राहतो ना, मग एकत्र कमवू, एकत्र एन्जॉय करू. म्हणजे कोणा एकावर असं फायनान्शियल बर्डन नाही येणार म्हणून म्हणते. हो, पण हे बघ, मला तुझ्याकडून पैशांची मदत नाही घ्यायची. अरे मदत काय आहे त्यात अथर्व?
आपण नवरा बायको आहोत. तुझे पैसे माझे पैसे असं काही नसतं, ते आपले पैसे असतात. आणि आता फायनान्शियली गरज आहे म्हणून. आणि अगदी फ्रँकली सांगू तुला तर मी योगा क्लास घेऊन असे फारसे पैसे खरं तर नाही येणार आहेत. पण आता एक्सपेन्स वाढलाय म्हटल्यावर इन्कमही तेवढा यायला पाहिजे ना. अनन्या, कधी कधी एकदम बिझनेसमॅनची मुलगी असल्यासारखं बोलतेस हा तू. नाही, मी तुझी बायको आहे म्हणून बोलते. अथर्व, तुझं टेन्शन कमी करणं ही मला माझी रिस्पॉन्सिबिलिटी वाटते. आणि म्हणून मला वाटतं की मी पैसे कमवावे, बाकी काही नाही. बरं, तू फक्त एक कर माझ्यासाठी. तू सगळ्या गोष्टी सांगत जा मला अथर्व. काही लपवून नको ठेवूस प्लीज. मी फक्त तुझ्या चांगल्या गोष्टी शेअर करण्यासाठी इथे नाहीये. तुला काही टेन्शन असेल ते सांगत जा. तुझे टेन्शन्स, तुला काही प्रॉब्लेम असेल तेही शेअर करण्यासाठी मी आहे. अथर्व, मी तुला प्रॉमिस करते, मी प्रत्येक सिच्युएशन मध्ये तुझी साथ देईन. तू फक्त एवढं कर माझ्यासाठी. मी तुला माझ्या या छोट्याशा आणि कमी महत्वाच्या कंपनीमधल्या नोकरीतून कायमचा मोकळा करतोय. आणि हो, आणखी एक महत्वाचा मुद्दा, ह्याबद्दल कुणाशी काही बोलू नकोस. अथर्व, अथर्व, सांगशील ना सगळं? हो अनन्या, मी सगळं सांगितलेलं आहे तुला. म्हणजे तू किती सुंदर दिसतेस, माझं तुझ्यावर किती प्रेम आहे. मला 24 तास तुझ्याकडे बघत राहावं असं वाटतं. मला 24 तास तुझ्याबरोबर राहायला आवडतं. 24 तास मला तुझ्याबरोबर घालवायचं वाटतं. अरे झोप बरं, तू उद्या ऑफिसला जायचंय. लगेच तोंड पाडायची गरज नाही. उद्या जाणार आहेस तू ऑफिसला, नाही तर बाबा रागू. चल झोप, मी लाईट्स बंद करते. झोप. गुड नाईट. गुड नाईट. थँक्यू. अरे पो, नाश्ता करताना आता अभ्यास काय करतेस तू? अगं सेम, परीक्षा जवळ आली आहे माझी आता. आणि आता पार्टी वगैरे झाली सगळी. सो आता अभ्यास, फोकस ऑन ओनली अभ्यास. व्हेरी गुड. ओ, वैसे ना आम्ही कधी पण किटी पार्टी करू शकतो, है ना काकीजी? हो, आणि किटी पार्टी एक परीक्षाच असते. कोण कसं दिसतं, कोणी काय कपडे घातलेत, कोणाचं वजन वाढलंय, कोणाचं कमी झालंय, या सगळ्यांना मार्क्स असतात. मला नेहमी फर्स्ट यायचं असतं, म्हणून द ग्रीन टी पिते. अरे हा, माझी ग्रीन टी संपलीये. शेखरला सांगावं लागेल ऑस्ट्रेलियाहून दुसरी मागव म्हणून. मेसेज करते. आई, मी निघतोय.